जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे आणि या निवडणुकीतील महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शरद तायडे हे आता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर रवाना होत आहे। तत्पूर्वी त्यांचं या ठिकाणी कुटुंबियांच्या वतीने ऑप्शन करण्यात आलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने या ठिकाणी निवडणूक उमेदवारी शेवटपर्यंत कायम ठेवत या निवडणुकीमध्ये रंगत आणली होती आणि ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही असा निर्धार या महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत स्वतः उमेदवार शरद तायडे आपण त्यांच्याशी बोलणार आहे। काय सांगणार भाऊ, सुरुवातीपासून निवडणूक रंगत पाहायला मिळाली, 4 उमेदवार होते मात्र 2 उमेदवारांची माघार झालेली आहे। आता थेट 1 to 1 या ठिकाणी आपली लढत होते। काल या निवडणुकीमध्ये जसं आता शिंदे गटाचे जे होते रेश्माताई काळे त्यांनी अगोदरच पाठिंबा दिला होता। काल रात्री माहीत पडलं किंवा अपक्ष उमेदवार आहे त्यांनी पाठिंबा देऊन दिलेला, त्याच्यामुळे आता 1 to 1 मध्ये आहे। या 1 to 1 मध्ये 100% आम्हाला विजयाची खात्री आहे आणि काल रात्रीपासून मला बऱ्याचशा नगरसेवकांचे फोन आले, भाऊ तू तरी या रिंगणात उतरलेला आहे, अजून टिकलेला आहे, त्याच्याकरता तू आम्ही फार फार धन्यवाद करतो आणि आमच्या परीने तुला जे मदत होईल ते आम्ही करणार आहे तुला। आपण जर बघितलं तर आपलं पक्षीय बलाबल फार कमी होते या निवडणुकीमध्ये। भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचं एकत्रित बहुमत होतं। रेश्मा काळेंची पण बंडखोरी या ठिकाणी पाहायला मिळाली, मात्र त्यांनी देखील ऐनवेळी माघार घेतलेली आहे। बलाबल कमी असताना आपल्याला दुसरीकडे 11 आमदार, 4 मंत्री, खासदार असा संपूर्ण तिकडे सत्ता त्या तिकडे आहे। दुसरीकडे आपण एक साधे शिवसैनिक आहात, कसं पाहता या लढतीकडे? नाही, ह्या जसं आता 3 आमदार, 3 मंत्री, 11 आमदार, 2 खासदार हे विषय एवढे असून सुद्धा आम्हाला म्हणजे त्यांचा विषय होता की हे बिनविरोधी निवडणुकी बिनविरोध करायची, पण आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही आणि झालेली नाही बिनविरोध। तर आम्हाला तोच एक आनंद आहे की आम्ही ती बिनविरोध होऊ दिली नाही। आमच्यामुळे बऱ्याचशा नगरसेवकांचा फायदा झालेला आहे। तो फायदा कोणत्या पद्धतीचा झाला ते तुम्हालाही माहिती आहे, बराचसा फायदा। एवढी सत्ता तिकडे असताना एका साध्या शिवसैनिकाला घाबरले का? कारण दोघांची माघार 100% घाबरले ते। एवढे जर ते दोघांची माघार घेतली म्हणजे एक साध्या शिवसैनिकाला ते नक्कीच घाबरलेले आहे। दावा करत होते की आमचा विजय होईल, त्यांनी सांगितलं होतं बिनविरोध होईल, पण आमची वानर सेना जी आहे ती शक्यच नाही ते बिनविरोध होणे। आज मतदान पार पडते भाऊ, किती विश्वास वाटतो तुम्हाला विजयाचा? विश्वास कालपासून रात्रीपासून जे फोन येत आहे तर विजयाचा विश्वास तर आहेच। बऱ्याचशा नगरसेवकांचे मला फोन आलेले आहे की भाऊ आम्ही तुला मदत करू आणि पाहू आता 22 तारखेला समजून जाईल सगळं काय दूध का दूध। आपण मुंबईला जाऊन उद्धव ठाकरे साहेबांचे, संजय राऊत साहेबांचे आशीर्वाद घेतले होते, त्यांचं काही फोनवर बोलणं झालंय का? मग राऊत साहेब रोज फोनवर बोलता, काय चालू आहे शहरात, कसं चालू आहे। त्यांनी बरंचसं हे केलं की तू मागे हटू नको, हटला नाही बुवा, तेच तुला आपला विजय आहे, पण तू टिकून राहा। आता धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा लढा आहे, हो आता काय होतं। तर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा लढा आहे। एकीकडे 11 आमदार, 4 मंत्री आणि 1 खासदार असा सत्ताधाऱ्यांचा या ठिकाणी गट या निवडणुकीमध्ये काम करतो आहे, मात्र दुसरीकडे एका साध्या शिवसैनिकाला हे सत्ताधारी घाबरले, 2 जणांची माघार झाली आणि त्यामुळे सर्वांना या ठिकाणी तळ ठोकून राहावं लागलं असा म्हणत या ठिकाणी शरद तायडे यांनी या निवडणुकीमध्ये 100% विजय आपलाच होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।